चंद्रकांत पाटलांनी जसं एकनाथराव खडसे यांना रणांगणात उतरवलं अनपेक्षितपणे, त्याचप्रमाणे त्यांनी भाजपच्या गोटाती हा मॅसेज पूर्णपणे पसरवला की इथं एकनाथराव खडसेच्या परिवाराची लढाई आहे, एकनाथराव खडसे समोर आहे. आता खडसेंचं काय झालं, मुक्ताईनगरमध्ये त्यांनी भाजपसाठी मतदान मागावं, भुसावळमध्ये जाऊन त्यांनी तुतारेसाठी मतदान मागावं, ही भूमिका सामान्य लोकांना रुचली नाही. खडसेंसारखे मुरब्बी नेता आणि सन्माननीय नेते आहेत, त्यांचा गाढा अभ्यास या महाराष्ट्राला भरपूर फायदेशीर ठरला. परंतु त्यांचे गुण आणि त्यांची नस चंद्रकांत पाटलांनी सापडली. त्यांनी दरवेळेस एकनाथराव खडसेंच्या राजकारणाच्या पावलावर पाऊल टाकून एकनाथराव खडसेंना आव्हान दिलेलं आहे. त्यांनी नेमकं असं घडवलं, एकाकडे खडसेंना समोर आणलं, दुसरीकडे गिरीश महाजनांसोबत समेट राहिला, सौद्याला 1% प्रचार झाला. त्यामुळे काय झालं, मुक्ताईनगरमध्ये कोणताही भाजपचा वरिष्ठ नेता समोर आला नाही. भाजपचा अंतर्गत कलह याच्यात असू शकते, त्याच्यामध्ये रावेर लोकसभेची यांच्याकडे जबाबदारी होती, नंदू महाजन सुद्धा या निवडणुकीत नव्हते. हा भाग तोच आहे. नंदू महाजन, त्याच्यानंतर मुक्ताईनगरमध्ये जे महत्वाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी भाजप अस्तित्व आहे असं दाखवलं. कारण एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपाची घडी तर विस्कटली होती. ज्यांनी राजकारणात एकनाथराव खडसे यांची गाडी पंक्चर केली होती, तेच नेते पायी झाले होते. त्यांनाही दुसरी गाडी काही भेटली नाही. त्यांना अपेक्षा होती आम्ही मर्सिडीजमध्ये बसू, एकनाथराव खडसे यांची गाडी पंक्चर झाली. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये वरिष्ठ पातळीवर वेगळ्याच घटना घडल्या, ज्यांनी खडसेंचा फीडबॅक घालून खडसेंना पक्षाबाहेर काढलं. त्याच लोकांना पायी फिरण्याची सवय आली होती. त्यांची अपेक्षा होती आम्ही मोठ्या गाडीत फिरू, परंतु ठीक आहे, निसर्गाचा नियम आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की मर्सिडीज मध्ये फिरणाऱ्यांना पायी चालवण्याचे काम हे या मतदारसंघात नक्कीच झालेलं आहे. महत्वाचा मुद्दा आहे. यानंतर एक मुद्दा असा